महसूल विभागातल्या सुनावण्यांबाबत एक मोठा निर्णय आता घेतला गेलेला आहे। निर्धारित वेळेमध्ये निकालासाठी नवी कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे। शिवाय निकालपत्र मराठी भाषेतूनच बंधनकारक करण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये खूप रंगलेल्या होत्या। त्याबाबत आता स्वतः दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिलंय। मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे। आमच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, ते बॉस आहेत असं भरणे म्हणतात। कृषी विभागाचा मंत्री असल्यानं कृषी विभागाचे कोणतेही निर्णय असतील तर ते राज्याच्या प्रमुखांना सांगावंच लागतं। कोणत्याही मंत्र्याला त्याचं काम घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं असं म्हणत दत्तात्रय भरणेंनी सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या आहे। राज्याचा मंत्री आहे, महायुतीचा मंत्री आहे, अजितदादा पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले आमचे मुख्यमंत्री आहेत, ते बॉस आहेत। उद्या कुठल्याही राज्यातली कृषी विभागाचा मंत्री किंवा माझी कुठलीही कृषी विभागाची जर कामं असतील, कृषी विभागाचे निर्णय असतील ते राज्याच्या प्रमुखाला सांगावं लागतात। माझे संबंध देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण चांगले आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी पण चांगले आहेत, सगळ्याच मंत्र्यांशी संबंध चांगले आहेत। शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले सगळ्यांचे प्रमुख आहेत। निवडणुकीपुरतं भांडण होतं, आम्ही दोघं एक आहेत, आमचे विचार आता आम्ही एकमेकाला पटायला लागलेत। ठीक आहे, आमच्यात थोडं समज गैरसमज काही लोक करत होती, पण दोघांनी आता ठरवलंय समज गैरसमज करायचं नाही, दोघांनी आता इथून पुढे एकत्र पुढं जायचं। त्यामुळं निवडणूक हा विषय सोडून द्या, बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांचा चिरंजीव असेल, आमची अंकिताताई असेल, माझा श्रीराज असेल, आता ही कुठवर हे करायचं, आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तालुक्याच्या भल्यासाठी विकासासाठी हे कुठंतरी सगळं थांबून सगळ्यांनी एकत्र राहिलं तरच शेवटी तालुक्याचा विकास, आपल्या भागाचा विकास आणि एकमेकाला मदत सहकार्य होईल। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।